नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आले असून बारामतीत आल्यानंतर शरद पवारांनी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या वैभव हायड्रोलिक अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीला भेट देत कंपनीची पाहणी केली. यावेळी त्यांना कंपनीच्या संचालकांकडून कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली. राज्यातील विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात लवकरच केंद्र सरकार आणि राज्य सरकार अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या विषयावरही चर्चा होणार आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मोहोळ महात्मा फुले वाड्यात आलते. यावेळी आमदार हेमंत रासने आदीही पदाधिकारी उपस्थित होते. बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार सुदर्शन घुले सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र तिसरा फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. पोलीस सध्या त्याच्या मागावर असून लवकरच त्यालाही जेरबंद करण्यात येईल असे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले. या प्रकरणी केस पोलीस ठाण्यात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आता यातील फक्त कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले. त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावरील उड्डाण पुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेतला असून वंडर सिटी ते राजस सोसायटी दरम्यानच्या जागा भूसंपादन करण्यासाठी जागा मालकांना रोख मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी 9,57,00,000 रुपयांचा निधी देण्यास महापालिका स्थायी समितीने मान्यता दिली आहे. नानापेठेतील मॉडर्न रुग्णालयाने बिलाच्या खर्चाचे अंदाजपत्र रुग्ण दाखल असल्याचं दाखवून रुग्णाच्या नावाचे हमीपत्र मिळवल्याबरोबरच शहरी गरीब योजनेच्या चुकीच्या रुग्णाच्या खोट्या फाईल बनवून महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी डॉक्टर विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई बंगळुरू बाह्य वळण महामार्गावरील नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 महिन्यांपूर्वी नवले पूल परिसरात पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्यानंतर या भागात पुन्हा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वाहतुकीस अडथळा तसेच अश्लील हावभाव केल्याप्रकरणी त्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुळशीबागेत खरेदीसाठी जाताय तर सावधान, कारण तुमच्यावर चोरट्यांची नजर असू शकते. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत तुळशीबागेत घडलाय. कारण तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील 61,000ची सोन साखळी चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी याबाबत एक महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लहान मुलं असो किंवा कोणीही, अनेक भाज्यांनी नटलेला पिझ्झा कोणालाही आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. मात्र हा पिझ्झा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे जर तुम्ही पिझ्झा खात असाल तर सावधान, कारण पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगर मध्ये डॉमिनोज पिझ्झा मध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आलाय. अरुण कापसे यांनी आपल्या सोबत घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितलाय. पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.